वेलकम. 8वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा चॅनलमध्ये स्वागत आहे. अर्थातच तुम्ही आता 9वीमध्ये गेलेला आहात, परंतु तुम्ही 8वीत असताना फॉर्म भरलेली स्कॉलरशिपची परीक्षा लवकरच येत्या आठवड्यामध्ये होणार आहे आणि त्यामुळं तुम्ही काही पुन्हा तयारीला लागलेला आहात. त्याचाच एक भाग म्हणून आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी एक व्हिडिओ प्रसारित करीत आहोत आणि यामध्ये आपण काही प्रश्न घेणार आहोत. आता माझ्या स्क्रीनवरती तुम्हाला माझ्या पाठीमागं काही प्रश्न दिसत आहेत. याप्रमाणे काही संख्या लिहिलेल्या असतात. इथं 5 संख्या आहेत, पुन्हा 5 दिलेली इथली संख्या तुम्हाला विचारलेली आहे. इथं कंसाच्या बाहेर 3 आहे, इथं कंसाच्या बाहेर 6 आहे, वर्तुळाच्या आतमध्ये 3 संख्या आहेत आणि आतल्या वर्तुळाच्या आतमध्ये पुन्हा एक संख्या आहे. आता या सगळ्या संख्यांचा एकमेकांशी काय संबंध आहे असा प्रश्न आपल्याला बऱ्याच वेळेला पडतो. त्याबरोबरच एक मोठा प्रश्न आणखी आपल्यासमोर निर्माण झालेला असतो, तो म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न आल्यावर काय करायचं. आणि या प्रकारचा प्रश्न 2018मध्येच आलेला आहे. अर्थात तो प्रत्येक वर्षीच असतात. याप्रमाणे काही स्क्वेअर काढलेले असतात, त्याच्यामधले काही आकडे आपल्याला दिलेले असतात आणि काही ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे ते मिळवायचं आहे. त्रिकोणाच्या बाहेर काही संख्या आहेत, आतमध्ये काही संख्या आहेत, यांचं काय रिलेशन आहे ते आपल्याला या ठिकाणी शोधून त्याप्रमाणे प्रश्नचिन्ह जागी काय येऊ शकेल ते शोधायचं असतं. याप्रमाणे खरं तर हा जो आहे असा भाग येतो, या भागाला मी नेहमीच म्हणतो की सर्वात अवघड भाग हाच आहे. चला तर मग आज पेपर क्रमांक 2 मधील बुद्धिमत्ता चाचणी या भागातील संख्यांचे विविध प्रश्न प्रकार आपण अभ्यासणार आहोत. हे लेक्चर तुम्हाला यूट्यूबवरती पाहायला मिळते. मी महमूद मुलानी, हे तुम्हाला माहीतच आहे. चॅनलचं नावही तुम्हाला माहीत आहे, महमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन. या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला ही माहिती आतापर्यंत देत आलेलो आहे. तुमची परीक्षा लवकरच होऊन जाईल. 7588946086 हा माझा क्रमांक तुमच्याकडे ऑलरेडी सेव्ह केलेला आहे तुम्ही, हे मलाही माहीत आहे. चला तर मग आपण प्रश्न प्रकार पाहूयात. संख्यांबद्दलचे प्रश्न प्रकार कोणकोणते आहेत. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे गटात न बसणारी संख्या. गटात न बसणारी म्हणजे दिलेले काही संख्या असतात आणि त्यातून तुम्हाला गटात न बसणारे पद पर्यायातून निवडायचं आहे. उदाहरण म्हणून समोर एक आपण प्रश्न टाकलेला आहे. 4 संख्या दिलेल्या आहेत आणि यातून गटात न बसणारी संख्या शोधायची आहे. मग आता कशी शोधायची, त्यासाठी काही विचार आपल्याला करणं आवश्यक आहे. या विचारांमध्ये 4 पर्यायात दिलेल्या संख्यांतील 3 संख्यात समान गुणधर्म आहे, तो आपल्याला गुणधर्म शोधायचा आहे. तो गुणधर्म शोधून त्याच गुणधर्माशी सुसंगत नसलेला पर्याय आपण शोधायचा, म्हणजे तो आपल्याला वेगळा भाग आहे असं ठेवता येऊ शकतं. त्याचबरोबर संख्यांचे विविध प्रकार जसे की पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, समविषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या आणि संख्यावरील अनेक क्रिया ज्या आपण करतो त्याही तुम्हाला फास्ट करता आल्या पाहिजेत. वर्गसंख्या, घनसंख्या म्हणजे स्क्वेअर, क्यूब, ट्रायंग्युलर नंबर्स म्हणजे त्रिकोणी संख्या, ह्या सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे. ही थोडी तुमची तयारी सगळी झालेली आहे हे मला माहिती, परंतु अजूनही काही विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे प्रश्न समोर आले की मग काय करावं हेच समजत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं आणखी एक घडतं की ज्या विद्यार्थ्यांना खरोखरच चांगले मार्क पडलेले असतात ना, त्या विद्यार्थ्यांनी या भागावर सुद्धा कमांड मिळवलेली असते. मग या भागावर कमांड कशी मिळवायची, कशा प्रकारे याची सगळी उत्तर तुम्हाला काढता येतील, याला काहीतरी मार्ग असेल ना. तो मार्ग आपण या व्हिडिओच्या पुढं यानंतरच्या काही भागामध्ये आपण तो पाहणार आहोत. चला तर मग पुढं आणखी एक प्रकार, दुसरा प्रकार आहे संख्यांबद्दलचा समसंबंध शोधणं. म्हणजे इथं उदाहरण म्हणून एक उदाहरण दिलेलं आहे. 14 2 टिपके 2 म्हणजे 14ला 2 तर 39ला किती, असा एक प्रश्न आहे. मग तुम्हाला इथं त्याची 2 उत्तरं शोधायची आहेत. किती उत्तरं शोधायची आहेत? 2. ही उत्तर आपण पुढे मिळवणार आहोत. परंतु समसंबंध म्हणजे काय, तर पहिल्या 2 संख्यांमध्ये काहीतरी संबंध आहे, तोच संबंध आपल्याला तिसऱ्या आणि चौथ्या संख्येमध्ये मिळवायचा असतो. मग अशा वेळेला काय काय करावं लागतं. उदाहरण म्हणून त्यांनी सांगितलेले पहिल्या पदातील अंकांची बेरीज, गुणाकार, भागाकार हे करून पाहायचं, किंवा पहिल्या व दुसऱ्या पदातील संख्यांच्या अंकातील मूलभूत क्रिया समान आहे का ती पाहायची. म्हणजे जर तिकडं तुम्ही बेरीज केली तर तिकडं पण बेरीजच करून पाहायची, वगैरे वगैरे. संख्येतील अंकांचे स्थान अगर क्रम बदललेला आहे का हे पाहायचं. संख्या पट्टीत वगैरे केलेली आहे का, गुणाकाराच्या पट्टीत आहे का ती पाहायचं. संख्या दिलेल्या संख्या वर्ग, घन, वर्गमूळ, घनमूळ करून त्याच्यात इतर संख्या काय मिळवली का वजा केली का हे पाहायचं. म्हणजे असे अनेक प्रकारे आपल्याला हे करून पाहावं लागतं, मग आपल्याला ते उत्तर मिळतं. संख्यामध्ये विशिष्ट क्रम उलटा सुलटा केलेला आहे का
हे या ठिकाणी आपल्याला शोधावं लागतं. जो संबंध पहिल्या आणि दुसऱ्या संख्येमध्ये आहे तोच संबंध तिसऱ्या आणि चौथ्या संख्येमध्ये असणं गरजेचं आहे. आणखी एक तिसरा प्रकार संख्या मांडणीतला आहे, तो म्हणजे संख्या मांडणीतील सूत्र ओळखणं. याप्रमाणे अनेक संख्या समोर दिलेल्या आहेत, गोलामध्ये आहेत, त्रिकोणामध्ये आहेत, पुन्हा गोलामध्ये आहेत, यांचा काहीतरी संबंध आहे आणि यातून आपलं उत्तर काढायचं. हा तिसरा प्रकार आहे संख्या मांडणीतील सूत्र शोधणं. आता हे कसं शोधायचं? विशिष्ट आकारात विशिष्ट रचनेत संख्यांची मांडणी दिलेली असते. ही मांडणी चढता क्रम उतरता क्रम विविध क्रिया याचा विचार करावा लागतो. म्हणून मगाशी मी म्हटलं होतं पहा की सर्वात अवघड जर कुठला भाग असेल ना बुद्धिमत्तेमध्ये तर हे संख्यांचे प्रश्नच असतात आणि म्हणूनच मी शेवटच्या काही भागामध्ये हे प्रश्न घेतोय. आता तुम्ही परीक्षा देणारच आहात त्यामुळे तुम्हाला याच प्रश्नांची खरं तर गरज आहे. बाकी आरशातल्या प्रतिमा, त्या पाण्यातल्या प्रतिमा, प्रतिबिंब, घनाचे प्रश्न हे सगळं तुमचं झालेलं आहे. सांकेतिक भाषा वगैरे, अंकांची सांकेतिक भाषा, अक्षरांची सांकेतिक भाषा, अनेक प्रश्नांचे प्रकार होते. त्यातून हा प्रश्न तरी सुद्धा कितीही केला तरी शेवटी राहतोच. संख्यांबद्दलचे प्रश्न. इथं विशिष्ट आकृतीत रचनेत दिलेले अंक असतात. कोणतेही चिन्ह असले तरी त्यांचा संबंध त्याच क्रियेशी असेल असे नाही. पुन्हा इथं आपल्याला वर्ग, वर्गमूळ, घनमूळ घ्यावं लागतं आणि किंवा त्या संख्या विशिष्ट क्रमाने एकापुढे एक मांडून त्यातला सहसंबंध विचारात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या शोधावी लागते. खरंच एक जिकिरीचं मोठं काम तुम्हाला या ठिकाणी ते करावं लागणार आहे. मी भीती घालतो अशातला भाग नाही, परंतु हुशार विद्यार्थ्यांचे मार्क्स सुद्धा कदाचित याच्यामध्ये जाऊ शकतात. आणि जर तुम्ही याच प्रकारची अनेक उदाहरणं सोडवली तर तुम्ही सोडवलेलं उदाहरण देता जर आलंच तर आणखीच बरं झालं, तुम्ही लगेच उत्तर देऊ शकता. पण आता याला एक आहे, याला तुम्हाला प्रचंड संख्येने उदाहरणं सोडवावी लागतील, वेळ द्यावा लागेल, हे नक्कीच. चौथा प्रकार जो आहे तो आहे क्रमसंबंध. म्हणजे संख्या एकानंतर एक दिलेल्या असतात, त्या संख्यांमध्ये काहीतरी क्रम ठरलेला असतो आणि मग क्रमाने येणाऱ्या संख्या आहे त्यात एक क्रम जुळत नाही आणि तो आपल्याला शोधावा लागतो. किंवा जर शेवटची संख्या विचारलेली असली तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते आपल्याला पाहायचं असतं. या क्रमात लिहित असताना बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग, घन किंवा पट यांचा वापर केलेला असतो. म्हणजे तुम्हाला जे जे काही तुम्ही गणित आत्तापर्यंत शिकलेलं आहात ते सगळं गणित तुम्हाला याच प्रश्नांसाठी एकत्रितपणे वापरावं लागतं. गणिती कोडी सोडवता येण्यासाठी तुम्हाला जे काही गोष्टी तोंडपाठ असणं गरजेचं आहे, त्या वर्गसंख्या 1 ते 30 पर्यंतच्या, घनसंख्या 1 ते 20 पर्यंतच्या, म्हणजे त्यांचे घनपाठ असणं गरजेचं आहे. मूळ संख्या, प्राईम नंबर्स, त्रिकोणी संख्या आणि पाढे हे तोंडपाठ असणे आवश्यक आहे. त्याचा फायदा तुम्हाला या प्रकारची गणित सोडवताना होणार आहे. चला तर मग या प्रकारची काही उदाहरणं आपण बघूया. ते मगाचं उदाहरण जे आलं होतं, गटात न बसणारे पद पर्यायातून निवडा. मग तुम्ही काय करू शकता, इथं समविषम पाहू शकता. तसं पाहिलं तर मग तुम्हाला तिथं 1210 ते सम दिसतंय, बाकीच्या तिन्ही संख्या विषम दिसत आहेत, म्हणजे तुम्ही उत्तर काढू शकता 1210. परंतु ते एवढं सोपं आहे का? नाही ना. मग तुम्हाला स्कॉलरशिपला विचारले म्हणजे नुसतं समविषम नसेल विचारलेलं, अजून काहीतरी विचारलेलं असणार आहे. त्याचं उत्तर मी इथं वेळ न घालवता लगेच सांगून टाकतो की 5831 या संख्येला 11ने पूर्ण भाग जात नाही, काहीतरी बाकी शिल्लक राहते. या उलट बाकीच्या ज्या 3 संख्या आहेत म्हणजे 1210, 3795 आणि 8129, म्हणजे इथं 11ची कसोटी वापरलेली आहे आणि आपल्याला सापडलेले की 11ची कसोटी वापरली आणि तिथं आपल्याला 11ने भाग जाणाऱ्या 3 संख्या मिळाल्या. एका संख्येला 11ने पूर्ण भाग जात नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे वेगळं उत्तर आहे. आपलं उत्तर काय आलं तर 1210. साधा विचार आपण केला, मात्र आता तुम्हाला विचार जो करायचा आहे तो थोडासा वेगळ्या प्रकारे करावा लागतो. दुसरा एक प्रश्न आहे, गटात न बसणारे पद पर्यायातून शोधायचं आहे. याच्यामध्ये तुमच्यासमोर 4 संख्या आहेत. तुम्ही जर बारकाईने निरीक्षण केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की काही संख्यांमध्ये पॉईंट नंतर म्हणजे डेसिमल पॉईंट नंतर 2 शून्य आहेत, काही ठिकाणी 4 शून्य आहेत, एका ठिकाणी मात्र एकच शून्य आहे. हे लक्षात घ्या, ज्या ठिकाणी एकच शून्य आहे ती संख्या पूर्ण वर्ग नाही. 0.025 ही संख्या पूर्ण वर्ग नाही. या उलट आकडा 2, आकडा 3 आणि आकडा 4 याच्यामध्ये दिलेल्या संख्या या पूर्ण वर्ग संख्या आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 1 हा वेगळा आहे. हे असं आपल्याला दिसलं की क्लिक झालं पाहिजे मेंदूमध्ये.
पुन्हा एकदा सांगतो, ही उदाहरणं संख्यांची सोडवण्यासाठी कुठलाही एक विशिष्ट असा नियम नाही. जसं उदाहरण येईल तसं तुम्हाला ते सोडवावं लागणार आहे. म्हणून सगळ्यात सोपा मार्ग या प्रकारची अनेक उदाहरणं सोडवून ठेवणे, ती पुन्हा पुन्हा पाहणे, म्हणजे तेच उदाहरण जर आलं तर आपण ते वापरू शकतो, किंवा आपल्याला सराव झालेला असतो त्या प्रकारची उदाहरणं सोडवण्याचा, त्यामुळे आपण त्याचं उत्तर असं पाहून थोडंसं येतं लक्षात, मग ते काढू शकतो. 14 तर 39ला किती? आता याची आपल्याला 2 उत्तरं द्यायची आहेत. त्यापैकी पहिलं उत्तर काढलेलं आहे की 14 ही संख्या 2ने डिव्हिजिबल आहे, विभाज्य आहे, म्हणजे 2ने 14ला पूर्ण भाग जातो. मग 39चा फॅक्टर कोणता आहे? खालच्या 4 पर्यायापैकी 4ने 39ला भाग जात नाही, 5ने जात नाही, 6ने जात नाही. राहिलं काय? 3ने भाग जातो. 33 39, म्हणजे इथं आपल्याला समजलं की 39चा अवयव 3 आहे. पर्याय 2 3. परंतु काही वेळेला एकाच प्रश्नामध्ये आपल्याला 2 खुणा करायच्या असतात स्कॉलरशिपमध्ये. तशा वेळेला असे प्रश्न विचारलेले आहेत. मग दुसरं उत्तर काय? आणि तेही तार्किकदृष्ट्या योग्य असलं पाहिजे. पहिल्याचं उत्तर 2 कसं आलं ते त्यांनी लिहून दाखवलंय. 1 अधिक 4 म्हणजे संख्येतील अंकांची बेरीज केली आणि संख्येतील अंकांची वजाबाकी पण केली. बेरीज केली तर ते आली 5, वजाबाकी केली तर ती आली 3, आणि परत ते आलेले बेरीजचे आणि ते वजाबाकीची वजाबाकी करायची, म्हणजे 5 - 3 = 2 मिळालं. तीच क्रिया आपण दुसऱ्या संख्येसाठी करायची, 39 साठी करायची. एकदा अंकांची बेरीज, एकदा अंकांची वजाबाकी. अंकांची बेरीज आली 12, नाही का, आणि अंकांची वजाबाकी आली 6, म्हणजे 12 - 6 = 6. पर्याय क्रमांक 4 आपल्याला या ठिकाणी मिळाला 6. म्हणजे 3 आणि 6 ही 2 उत्तरं आहेत. म्हणून आपल्याला 2 आणि 4 या क्रमांकाचे 2 गोल काळे करावे लागणार आहेत. तसंच इथं विचार करायचा आहे. 17ला 72 तर 16ला किती? आता इथं प्रश्न पडू शकतो. परत कसं येईल बरं ते लगेच समजत नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, तुम्हाला स्वतः अनेक वेळा अशी उदाहरणं जेव्हा तुम्ही सोडवाल तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये प्रकाश पडायला सुरुवात होईल. आता तुम्हाला आणखी एक सांगतो, ज्यांना याची उत्तरं माहीत आहेत की नाही, म्हणजे उदाहरणार्थ आता मला हे उत्तर माहीत आहे, मी ते लगेच सांगू शकतो हे असं असं तसं. परंतु नवीन व्यक्तीला हे उत्तर शोधायला काही वेळ जाऊ शकतो. त्यामुळे या प्रकारचे प्रश्न जर सुटत नसतील तर ते शेवटी ठेवा, पण शेवटी ठेवताना याला पुरेसा वेळ शिल्लक ठेवा, जेणेकरून तुम्ही यांची उत्तरं त्यावेळेत काढू शकता. एक पर्याय त्यांनी दिलेला तो आपण इथं बघतोय. 17 × 4 + 4 केलं. थोड्या वेळासाठी मी माझाच कॅमेरा बंद केलेला आहे तुम्हाला उत्तर पूर्ण दिसण्यासाठी. 17 × 4 + 4 म्हणजे 68 + 4 = 72 मिळालं. म्हणजे 17चा संबंध त्यांनी याप्रमाणे 72ला लावला. तीच क्रिया 16ला करून बघूया. 16 × 4 + 4 म्हणजे 64 + 4 = 68. म्हणजे आपल्याला एक उत्तर तर मिळालं. पर्याय क्रमांक 4 68. आणखी एक त्यांनी उत्तर या ठिकाणी दिलेले. 1 + 7 = 8 म्हणजे 2 अंकांची बेरीज केली ती 8 आली. 8च्या पुढची संख्या 9 म्हणजे 8 × 9 = 72 उत्तर तिथं आलेलं आहे. असू द्या. मग आता इथं आपण तीच क्रिया 1 आणि 6ला करायची. 1 + 6 = 7. 7च्या पुढची संख्या 8. 8 आणि 7चा गुणाकार 56. म्हणजे इथं पुन्हा पर्याय क्रमांक 2 56 असा मिळालेला आहे. म्हणजे याप्रमाणे आपल्याला वेगवेगळ्या मार्गांनी उत्तरं शोधावी लागतात आणि ती शोधणं एवढं सोपं नाहीये. त्यासाठी तुम्हाला स्वतः सराव करावा लागणार आहे. आणखी एक प्रश्न समोर आपल्या आलेला आहे, तो आपण पाहतोय. 0 1 5 14 30 55 91 आणि प्रश्नचिन्ह याच क्रमाने येणारी पुढची संख्या कोणती? असं विचारलेलं आहे. मग तुम्ही काय करायचं, या संख्या एका पुढे लिहून घ्यायच्या आणि त्यांच्यातला पहिल्यांदा फरक काढायचा. फरक काढला तुम्हाला असं दिसतंय 0 ते 1 म्हणजे 1 मिळवल्यावर 1 मिळालं. 1 + 4 केल्यावर 5 मिळालं. 5 + 9 केल्यावर 14 मिळालं. 14 मध्ये 16 मिळवल्यावर 30 मिळालं. 30 मध्ये 25 मिळवल्यावर 55 मिळते. 55 + 36 = 91 अधिक 49 करावं लागेल. हे 49 त्यांनी दिलंय का? नाही दिलेलं. आपण आणलंय. ते कसं आणलं तर या संख्यांकडे बघितलं, ज्या संख्या आपण अगोदरच्या संख्येमध्ये ऍड केलेल्या आहेत म्हणजेच मिळवलेल्या आहेत, त्या सगळ्या पूर्णवर्ग संख्या आहेत. आणि मग त्याच पट्टीमध्ये पूर्णवर्ग संख्या त्याच्या पुढची येते 49.
आणि म्हणून आपला पर्याय क्रमांक 2 140 हे उत्तर आपल्याला मिळतं. 91 अधिक 49 बरोबर 140. आणखी एक विचार तसाच सांगितलेला प्रश्नचिन्ह दिलेला आहे. 143 120 99 80 63. काय उत्तर येईल बरं याचं? उत्तर या ठिकाणी तुमच्या समोर आहे. 143 मधून 23 वजा केल्यावर 120 मिळते, परत 21 वजा केल्यावर 99 मिळते, परत 19 वजा केलेले आहेत, परत 17 वजा केले. मग आपण बघूया 23 21 19 17 याप्रमाणे 2 2 ने कमी झाली संख्या. म्हणजे 17च्या जागेवर आता 15 आपण लिहितोय, म्हणजे 63 मधून 15 वजा करावे लागतील, म्हणजे आपल्याला उत्तर मिळणार आहे 48 48. याच प्रकारचे अनेक प्रश्न आणि याच प्रकारचे अनेक प्रश्न जर तुम्ही सोडवून ठेवले तर तुम्हाला नक्कीच परीक्षेच्या वेळेला याचा फायदा होणार आहे आणि तुम्ही अशा प्रकारची उदाहरणं सोडवणार आहात. मार्कांमधला जो फरक आहे ना इतर विद्यार्थ्यांच्या आणि तुमच्या मार्कांमधला, तो याच प्रश्नांमध्ये दिसणार आहे. जे विद्यार्थी हे अशा प्रकारचे संख्यांचे प्रश्न जास्त सोडवतील, किमान 8-10 प्रश्न याच प्रकारचे संख्यांचे असतात. कमीत कमी 8 ते 10 म्हणतोय मी, आणि हे 10 मार्क फार महत्त्वाचा फॅक्टर असतो आपल्याला स्कॉलरशिप मिळण्यामध्ये किंवा न मिळण्यामध्ये. त्यामुळे या प्रश्नांची विशेष काळजी घ्यावी असं मला वाटतं. दिलेल्या संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखायला सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा दिलेली मालिका आपण पाहिली. 7 12 17 21 27 32. म्हणजे थोडक्यात काय, शेवटी 7 असलेल्या संख्या आहेत बघा. 7 17 27 37 47. तसंच 2 म्हणजे शेवटी 2 पाहिजे. 12 21 32 41 52. इथं 2 दिसतंय, इथं पण शेवटी 2 आहे, इथं पण शेवटी 2 आहे. इथं 21च्या तिथं 2 नाहीये आणि 41 इथं पण 2 नाहीये. म्हणजे 21 आणि 41 हे 2 पर्याय वेगळे दिसत आहेत. तेच तुम्हाला उत्तरामध्ये पण दिसतंय. संख्या 5-5 ने वाढवलेल्या आहेत. इथं मात्र ती 4 ने वाढली, म्हणजे चुकतंय. म्हणजे 21 जागेवर 22 जर असतं तर बरोबर 5-5 ने संख्या वाढत गेल्या असत्या. 41 जागेवर जर 42 असतं तर संख्या बरोबर 5-5 ने वाढत गेल्या असत्या. म्हणजेच 21 आणि 42 हे 2 पर्याय चुकीचे पर्याय आहेत असं आपल्याला दिसतंय. त्रिकोण, गोल आणि पुन्हा गोल याप्रमाणे एकाच जागेवरती 7 संख्या मांडलेल्या आहेत, दुसऱ्या जागेवरती 7 संख्या मांडलेल्या आहेत, आणि शेवटी आपल्याला गोलामध्ये किती येईल असा प्रश्न विचारलेला आहे. मग अशा संख्यांच्या वेळेला आपल्याला बेरीज वजाबाकी करून पाहावं लागेल तेवढं उत्तर येतंय का. उत्तर आपल्यासमोर मी आणून ठेवलेलं, त्याची काय अडचण नाहीये. 99 59 आणि 86 तिघांची बेरीज येते 244. ती आतमध्ये लिहिलेली आहे गोलामध्ये. नंतरच्या 3 संख्या आहेत 66 37 आणि 55. या तिघांची बेरीज येते 158. ती त्या ठिकाणी लिहिलेली आहे. म्हणजे विचार करा, या प्रकारे आपल्याला त्रिकोणाच्या आतल्या 3 संख्यांची बेरीज करून सगळ्यात आतल्या गोलात लिहायची आहे. मग तुम्ही म्हणाल ते बाहेरचे कशाला दिलेले ते संख्या 36 63 23 13 24 42. असं जर आपलं उत्तर मिळतंय ना, अगोदर उत्तर आपल्याला मिळते 220. ते मिळतंय बरोबर, कारण पहिल्या दोन्हीमध्ये जो नियम होता तोच नियम आपण तिसऱ्या ठिकाणी लावलेला आहे. इथं मात्र दोन्ही गोलच काढलेले आहेत आणि दोन्ही गोलांच्या पहिल्या गोलाच्या आतमध्ये 36 लिहिले, बाहेरच्या बाजूनं 14 10 18 आणि 30 लिहिले. म्हणजे या 14 10 18 आणि 30 वरती काहीतरी क्रिया केल्यावर आपल्याला 36 मिळणार आहे. कसं मिळतंय थोडासा विचार करायचा. काहीतरी मार्ग असेल ना 36 मिळवण्याचा. या 4 क्रियावर, या 4 संख्यावर कुठली तरी क्रिया करावीच लागणार आहे. कुठली क्रिया केली वेळ वाया घालवत नाही मी, लगेच तुम्हाला सांगतो. तुम्हाला मात्र विचार स्वतः करावा लागेल. वरच्या 3 संख्यांची बेरीज केलेली आहे. दहा 14 आणि 30 आणि मग आलेल्या बेरजेतून खालची संख्या जी आहे 18 ती वजा केलेली आहे. म्हणजे ही क्रिया सगळी केल्यानंतर आपलं 36 मिळालं. सेंट्रल लिहिलंय. तेच इथं होतंय का बरोबर पाहून घ्यायचं असतं.
16, 24 आणि 32 बेरीज झाली 72. त्यातून ही खालची संख्या 30 वजा केली, बरोबर 42 मिळते. म्हणजे जो नियम इथं मिळाला तोच इथं मिळाला, तोच इथं लावायचा. म्हणजे 20, 28 आणि 34 तीन संख्याची बेरीज केली आली 82. त्यातून खालची संख्या वजा करायची 32, राहिलं किती 50. म्हणून पर्याय क्रमांक 2 50 हे उत्तर आहे. ही उत्तर कशी आली हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. दुसरा एक पर्याय दिलेला 48, तो पण कसा आला तो सांगितलेला आहे. या ज्या काही संख्या बाहेरच्या बाजूने लिहिलेल्या आहेत त्या संख्येतील अंकांची बेरीज घेतलेली आहे. म्हणजे 10 मधला 1 आणि 0 घेतला, 14 मधला 1 आणि 4 घेतला, 30 मधला 3 आणि 0 घेतला, 18 मधला 1 आणि 8 घेतला. या सगळ्या 8 अंकांची बेरीज 18 आली. 18 गुणिले 2 केले, आलं 36. तसंच इथं पण झालंय का पहा. 16 मधला 1 आणि 6, 24 मधला 2 अधिक 2, 2 अधिक 4, 3 अधिक 2 आणि 3 अधिक 0, सगळ्यांची बेरीज झाली 21. त्याला 2 ने गुणलं, मिळालं 42. बरोबर 42 इथं पण आहे. मग तीच क्रिया इथं करून बघायची, काय उत्तर मिळते बघायचं. इथं उत्तर मिळतं आहे 48, कारण बेरीज केल्यावरती येते 24. 24 गुणिले 2 बरोबर 48. याप्रमाणे पर्याय क्रमांक 1 48 आपल्याला मिळालेला आहे. याच प्रकारे अनेक उदाहरणं सोडवायला तुमच्यासमोर मी दिलेली आहेत. कृपया ती थोडीशी उदाहरणं पाहायची. मी फक्त तुमच्यासमोर ती उदाहरणं आत्ता लगेच तुम्हाला मी काही उदाहरणं सगळी पुढची दाखवत नाही. माझ्याकडे PPT भली मोठी आहे, म्हणजे किती आता इथपर्यंत आलो आहे आपण, अजून बरीचशी उदाहरणं त्याच्या खाली शिल्लक आहेत. त्रिकोणी संख्येचे एक उदाहरण घेणं गरजेचं आहे, म्हणून मी त्रिकोणी संख्या तुमच्यासमोर मांडतो. हे उदाहरण त्रिकोणी संख्यांबद्दलचं आहे. 78, 120 तर कितीला 66. त्यावेळेला त्रिकोणी संख्या एका पुढे एक मांडलेल्या आहेत. 120च्या 2 संख्या सोडून 78 ही संख्या आहे, नाही का. 120 आणि 78 हा संबंध आला. 78 नंतर 2 घरं सोडून 120 ही त्रिकोणी संख्या. तसंच आपल्याला त्याने दिले 66. 66च्या अगोदर 2 घरं सोडून 36 संख्या ही त्रिकोणी संख्या आहे, म्हणजे आपल्याला उत्तर मिळालं 36. याप्रमाणे त्रिकोणी संख्या सुद्धा असतात. याच चॅनलवर अनेक व्हिडिओ स्कॉलरशिपचे आहेत, ते पाहायचे. आणि याच चॅनलवरच्या माध्यमातून तुम्हाला अनेक गोष्टी इथून पुढे सुद्धा 9वीच्या असतील किंवा तुम्ही जेव्हा 10वीत जाणार आहात तेव्हा 10वीच्या असतील त्या मिळून जातील. 9वीसाठी जी परीक्षा आहे MTS, 10वीसाठी परीक्षा आहे NTS, या सर्व परीक्षांचं मार्गदर्शन सुद्धा तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळं तुम्ही चॅनल पाहू शकता आणि चॅनलपासून मिळणारा जो काही लाभ आहे तो तुम्हाला घेता येईल. धन्यवाद. येत्या स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना माझ्या वतीनं आणि महिमूज मुलांनी ऑनलाईन एज्युकेशन या चॅनलच्या वतीनं मी शुभेच्छा देतो. मात्र एक इच्छा अशी आहे की विद्यार्थ्यांनी त्यांना मिळालेले मार्क कृपया आम्हाला कळवावेत. म्हणजे पुढच्या काही कार्यक्रमांमध्ये आम्हाला ते सांगता येतात. जसं की मी सांगतो NMSमध्ये हे विद्यार्थी होते, त्यांना एवढे एवढे मार्क मिळालेले आहेत, तसं तुमचं नावही आपल्याला इथं सांगता येईल. त्याप्रमाणे तुम्ही चांगले मार्क मिळवा, तुम्हाला स्कॉलरशिप नक्की मिळेल. धन्यवाद. आणखी प्रश्न याच्याबद्दलचे तुम्ही पाहू शकता, सोडवू शकता.